एक आयुष्यभराची सेवा, अनुभवांची शिदोरी आणि आज त्या प्रवासाला मिळतोय एक सन्मानपूर्वक विराम. मनातल्या भावना, आठवणी आणि कृतज्ञतेचे शब्द एका सेवानिवृत्त होत असलेल्या व्यक्तीचं हृदयस्पर्शी मनोगत. बंधू भगिनींनो, आपणास जर माझा हा प्रयत्न आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया एक सेवानिवृत्त होत असलेल्या व्यक्तीचं मनोगत. माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, माझा परिवार, माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी आणि माझ्या जीवन प्रवासातील अविभाज्य भाग असलेल्या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आज या मंचावर उभं राहताना मनात अनेक भावना दाटून येत आहेत. आनंदही आहे, समाधानही आहे, पण त्याचबरोबर एक हुरहुर आहे. कारण आज मी माझ्या कामाच्या प्रवासाचा एक महत्वपूर्ण अध्याय पूर्ण करून आयुष्याच्या नव्या पर्वाकडे पाऊल टाकत आहे. माझ्या कारकिर्दीचा हा प्रवास केवळ नोकरीचा नव्हता, तर ती एक शाळा होती, अनुभवांची, शहाणपणाची आणि शिकण्याची. सुरुवातीला जेव्हा पायाखाली जमीन शोधत होतो, अस्तित्व निर्माण करत होतो, तेव्हा अनेक ज्येष्ठ सहकार्यांनी मार्गदर्शन केलं. कालांतराने मीही अनेकांना शिकवू शकलो आणि आज मागे वळून पाहताना वाटतं ही नोकरी फक्त पगाराची नव्हती, तर ती तुमच्यासारख्या माणसांची कमाई होती. या प्रवासात कधी वेळेवर घरी पोहोचू शकलो नाही, तर कधी सुट्टीही रद्द केली, पण माझ्या कुटुंबाने, माझ्या जोडीदाराने, मुलांनी आणि आई वडिलांनी कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत मला सहकार्य केले. माझं कर्तव्य पार पाडू दिलं. त्यांच्या पाठिंब्याविना हे शक्यच झालं नसतं. वय वाढतं तसं आरोग्याचं भानही येतं. आता या निवृत्तीनंतर स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं आहे. जेव्हा शरीर आणि मन दोन्ही शांत असतात तेव्हा खरी विश्रांती मिळते. या पुढील काळात आरोग्य, योग आणि थोडी मनशांती यांच्याशी मैत्री करण्याचा माझा प्रयत्न असेल. माझ्या कुटुंबाकडून आता एवढीच अपेक्षा आहे, थोडा वेळ माझ्यासोबत घालवा. जे क्षण मी मागे सोडले ते पुन्हा मिळणार नाहीत, पण पुढचे क्षण एकत्र सुंदर करू शकतो. माझ्या नातवंडासोबत खेळता खेळता पुन्हा बालपण मला अनुभवायचं आहे. आणि घरच्यांसाठी एक साधीशी विनंती मला करायची आहे. आता बाबा थकलेत असं न सांगता मला नवीन काही शिकू द्या. वेळ आहे, संधी आहे. आता स्वप्नांची दिशा वेगळी असेल, पण उडान तेवढंच महत्वाचं असेल. शेवटी ही सेवानिवृत्ती म्हणजे शेवट नव्हे, हा तर नवा आरंभ आहे. मनात अजून खूप काही करायचं आहे. वाचन, लेखन, समाजकार्य आणि अर्थातच जुन्या आठवणींना नव्यानं जपणं. तुमच्या सर्वांच्या सहवासात मी खूप काही शिकलो. तुमच्या सहकार्यामुळेच हा प्रवास सुकर झाला. यापुढेही तुमचा स्नेह, प्रेम आणि मार्गदर्शन लाभत राहून हीच अपेक्षा करतो. अनावधानाने माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने आपण मला माफ कराल ही अपेक्षा करतो. आपणास व या वास्तूला त्रिवार अभिवादन करून आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.